नमस्कार शेतकरी बांधवांनो, यावर्षी अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आता शेतातून पीक गेलं असलं तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र एक आशा आहे आणि ती म्हणजे खरीप पीक विमा 2025. सध्या गावोगावी एकच विषय चालू आहे आणि एकाच विषयाची चर्चा चालू आहे की नुकसान भरपाई मिळणार का? आणि मिळाली तर ती किती मिळणार? 17,500 मिळणार की सरसकट मिळणार? यावरच सगळीकडे चर्चा चालू आहे. आता असं असताना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला नेमकं किती पैसे मिळणार आहेत, पीक विमा मिळणार आहे आणि 17,500 मिळणार आहेत किंवा मग पूर्णचे पूर्ण सरसकट मिळणार आहेत का? तर पीक कापणीची अजूनही प्रयोग चालू आहेत आणि या व्हिडिओमध्ये हे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत. बघा, गेल्या काही महिन्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा दिलासा देणारा जे काही हेक्टरी 17,500 रुपयेप्रमाणे पीक विमा मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे म्हटले होते आणि तसे त्यांनी संकेतसुद्धा दिले होते. तर त्यामुळे साहजिकच सर्वांना असं वाटत आहे की आता बँक खात्यामध्ये थेट हीच रक्कम जमा होणार आहे. पण वास्तव थोडे वेगळे आहे. हा जो 17,500 रुपयाचा जो आकडा आहे, हा एक सरासरी ॲव्हरेज अंदाज होता. प्रत्यक्षात तुम्हाला किती विमा मिळणार हे तुम्हाला तुमचे जे काही महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोग म्हणजेच की क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट्स आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पन्न यावर अवलंबून असणार आहे. आता बघा, विम्याचा निकाल कसा लागणार, कारण की सरकारनं 50-50चा फॉर्म्युला यावर्षी घेतलेला आहे. आता यंदा पीक विम्याची जी रक्कम आहे ही ठरवण्यासाठी सरकारने 50-50चा जो टक्केवारी आहे त्यानुसारच हा एक फॉर्म्युला वापरलेला आहे. 50% भार पीक कापणीच्या प्रयोगातून आलेली आकडेवारी, त्याचबरोबर 50% भार सॅटेलाईट किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने मोजलेले उत्पन्न. राज्यात साधारणपणे 73,000हून अधिक पीक कापणीचे प्रयोग अपेक्षित होते, पण पावसामुळे अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने किंवा आधीच काढली गेल्याने 63,000च्या आसपास प्रयोग झाले आहेत. या दोन्ही गोष्टींची सरकार सरासरी काढणार आहे. काढूनच तुमच्या जे मंडळातील जे नुकसान ठरवले जाईल त्यानुसारच तुम्हाला पीक विमाचे जी काही रक्कम आहे ती मिळणार आहे. आता पैसेवारी 50 पैशांच्या आत असणे म्हणजे विमा नक्की मिळणार असं काही जणांना वाटत असेल, पण हा एक मोठा गैरसमज आहे. जरी तुमच्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50 पैशाच्या खाली आली असेल तरीही याचा अर्थ जिल्ह्यातील प्रत्येकाला विमा मिळणार असा होत नाही. विमा हा महसूल मंडळ रेव्हेन्यू सर्कल्स निहाय ठरतो. जर तुमच्या महसूल मंडळात पीक कापणी अहवालात मोठे नुकसान दिसले तर तुम्हाला 30 ते 40,000पर्यंत ही रक्कम मिळू शकते. ऐकून घ्या, जर तुमच्या महसूल मंडळात पीक कापणी अहवालात मोठे नुकसान दिसले, म्हणजे आता पीक कापणीचे प्रयोग चालू आहेत आणि झालेले सुद्धा आहेत आणि अजूनही चालू आहेत, तर त्यामध्ये जर नुकसान जास्त दिसलं असेल, आढळून आलं, तर मग तुम्हाला रक्कम जी आहे पीक विम्याची ही जास्त मिळणार आहे. पण जर अहवालात तुमच्या मंडळास उत्पन्न चांगले दिसले तर जिल्हा दुष्काळी असूनही तुमच्या मंडळाला विम्याचा लाभ मिळणार नाही आणि पर्यायाने तुम्हाला सुद्धा या विम्याचा लाभ मिळणार नाही. तर तुम्ही समजून घ्या. तर यामध्ये बघा, मग सरसकटचा जो अर्थ आहे तो काय आहे, सरसकट जे पीक विमा आहे तो कुणाला मिळणार मग, तर हे बघू घ्या की सरसकटचा अर्थ येथे जिल्ह्यासाठी नसून महसूल मंडळासाठी आहे. आनंदाची बातमी ही आहे की जर तुमचे महसूल मंडळ पीक विम्यासाठी पात्र ठरले तर त्या विमंडळातील जो काही विमा भरलेला प्रत्येक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे. जर तुमचं जे मंडळ आहे, तुमचे जे मंडळ येत असते महसूल मंडळ, त्या मंडळातील जे काही महसूल मंडळ आहे जे पीक विम्यासाठी जर पात्र ठरलं तर मग त्या मंडळातील जे काही विमा भरलेले शेतकरी आहेत ते सर्वांनाच पीक विम्याचं नुकसान भरपाई मिळणार आहे. यावर्षी वैयक्तिक तक्रारी किंवा विशिष्ट शेतकऱ्यांचे नुकसान असा प्रकार नाही आहे. मंडळ पात्र झाले तर सर्व शेतकरी पात्र आणि मंडळ अपात्र झाले तर कुणालाच लाभ नाही असा फॉर्म्युला यावर्षीचा आहे. तर तुम्ही समजू शकता. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार आणि कधी मिळणार, जर मंडळाला पात्रता मिळाली किंवा मंडळ पात्र झाले तर. तर अशा प्रकारचा हा पीक विमा यावर्षी होणार आहे. सोयाबीन आणि कापसाचा विमा कधी जमा होणार याबद्दल
जे काही विमा कंपन्या आहे यांचे डेटा पडताळणीचे काम चालू आहे. त्याचबरोबर सोयाबीन, मूग, उडीद, मक्का या सर्व पिकांचं जे नुकसान भरपाईसाठीचं पात्रता आहे ते येत्या 31 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत जे काही पिकांसाठी कोणती मंडळे यामध्ये पात्र ठरली आहेत ते दिसून येणार आहे. तसेच कापूस आणि तूर या पिकांचे जे काही पीक कापणी प्रयोग आहेत ते अजूनही सुरू असल्याने त्यांच्या निर्णयासाठी अजून 1 ते 2 महिने लागू शकतात. तर अशा प्रकारे आपले जे काही चित्र आहे पीक विम्याचे सरसकट मिळणार की किती मिळणार, तर याबद्दलचं जे काही आहे या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला सर्व काही स्पष्ट होणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. मी देवानंद गव्हांदे. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.